नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे संडे, तर आज आहे आमच्याकडे चिकनचा बेत। हे बघू शकता, आज रेसिपी माझी नाही आहे, माझ्या हस्बंडची आहे। सगळ्यात आधी चिकन आपण धुवून वॉश करून छान घेतलेलं आणि त्याला आपण थोडा वेळ फ्राय करायला ठेवूया। तेल, हळद आणि जिरं टाकून अर्धं शिजवून घेऊया त्याला। बघू शकता तुम्ही, अर्धं शिजवून घेतलेलं आणि शिजल्यानंतर काढून घेतलेलं। मी अळणी वेगळं काढलेलं आणि पिसं वेगळे काढलेले। आता आपण भाजीला फोडणी देऊया। तर सगळ्यात आधी आपण गरम मसाला टाकून घेऊया। जो पण तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही तो गरम मसाला टाकू शकता। आणि गरम मसाला, जिरं टाकल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहोत, कारण त्याने काय होतं, तेल लय तापलेलं असतं। आपण लगेच मसाला टाकला की करपतो आणि जिरं पण आपलं जास्ती करपून जातं, काळं काळं होतं, त्यामुळं कोथिंबीर टाकते। आता बघू शकता, आपण मसाला टाकून घेऊया। तर मी कांदा, लसूण आणि आलं आणि कोथिंबीरचा पेस्ट केलेला, कांद्याला फ्राय केलेलं, कच्चा नाही आहे तो। बघू शकता तुम्ही, छान कांद्याला फ्राय केलेलं, नंतर पेस्ट केलेला त्याचा। आपण जितकं तुम्हाला घट्ट किंवा पातळ लागेल तुम्ही तितकं टाकू शकता, किंवा लोकांप्रमाणे टाकू शकता तो मसाला, तुम्ही जितक्या लोकांसाठी करत आहे। हा मसाला एकदा नक्की ट्राय करा, छान लागते भाजी। त्याला खोबरं आहे ना काही लावलेला। आपण आपला मसाला छान परतून घेऊया। बघू शकता तुम्ही, छान मिक्स केलेला। हे माझे हस्बंड आहे, आज त्यांची रेसिपी आहे। आपण आता छान मिक्स करून त्याला झाकून ठेवलेलं, तोपर्यंत आपण सुके मसाले काढून घेणार आहे। बघू शकता, आम्ही एकदा सुके मसाले काढून ठेवतो आणि त्याने काय होतं, ते व्यवस्थित शिजलं जातात सोबतच। असे खूप दिवसांनी भाजी करायला, म्हणून थोडं कन्फ्यूज व्हायले, तिखट किती टाकायचं माहीत नसतं ना, काय किती टाकायचं, म्हणून मला सगळं विचारू टाकायला होते। आता मीठ टाकलेलं, हळद टाकलेलं आणि लाल तिखट घेतलेलं। बघू शकता तुम्ही, मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण आपण आधी पण टाकलेलं असतो, आपण चिकन फ्राय करतो तेव्हा। आता हा गोडा मसाला घेऊन घेणार आहे थोडा। बघू शकता तुम्ही, आपला मसाला छान शिजत आहे तिकडं। आणि हा चिकन मसाला आहे, चिकन मसाला पण पूर्ण घेतलेला। आता आपण आपला मसाला बघूया शिजला का। बघू शकता किती छान तेल सुटलेलं त्याला। आधी आपण पेस्ट टाकलेला तेव्हा काहीच तेल नव्हतं, आता बघू शकता। आपण आता त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया। मग आपण सुके मसाले टाकून घेतलेले त्याच्यामध्ये, आपण छान मिक्स करून त्याला छान शिजवून घेणार आहे। आणि लो फ्लेमवरती शिजवायचे, नंतर करपून जातील। आणि मी अळणीचं पाणी टाकते आहे, तुम्ही पण नक्की टाका, छान लागते भाजी, कारण एक वेगळीच चव येते त्याला। आपण जे अळणीचं पाणी टाकतो ते मसाला शिजायला। बघू शकता, आता तेल सेपरेट झालेलं। आता आपण चिकन टाकून घेऊया। चिकन जास्त शिजवायचं नाही, जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा 50% किंवा 60% असं काही शिजवायचं। आता मी छान मिक्स करून घेणार आहे। बघू शकता, मी 5-10 मिनटं शिजवून घेतलेलं त्याला तसंच झाकण ठेवून मसाल्यामध्ये, कारण छान मसाल्याची चव येते चिकनला पण। आता आपण हे टाकून घेऊया पाणी, जितकं तुम्हाला पातळ घट्ट किंवा कसं लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या। बघू शकता तुम्ही, मी किती टाकलेलं, छान पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। आणि आपण भाजीवरती झाकण ठेवून उकळून घ्यायची। बघा, उकळी आलेली, माझी भाजी झालेली। मी लो फ्लेमवरती 5 ते 10 मिनटं शिजवलेली। आता मी वरनं कोथिंबीर टाकलेली, बघू शकता तुम्ही, आणि माझा गॅस चालूच आहे। आता मिक्स करून घेणार आहे आणि नंतर मी गॅस बंद करून झाकून ठेवणार आहे भाजीला। बघू शकता किती छान झालेली आहे आपली भाजी। आणि ठेवून बघू शकता तुम्ही, हे बघा भाजी, हे बघा माझी मुलगी जेवण करत आहे।
धन्यवाद. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक